महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू लागले। विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील नातेसंबंध आणि त्यांच्या सध्याच्या वक्तव्यांमुळे अनेक तर्कवितर्क सुरू आहेत। या सगळ्यांचा महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो? चला तर मग आपण या मुद्द्यावर चर्चा करूया। नमस्कार, मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील संबंध। अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबद्दल दिलेले विधान, शरद पवार माझे देव आहेत, हे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे। काही मीडिया रिपोर्ट्सनुसार असे म्हटले जाते की आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार पुन्हा एकदा शरद पवार यांच्यासोबत हातमिळवणी करू शकतात। यावर अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलंय की त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वातच काम केले आहे आणि त्यांच्याशी एकत्र काम करणे हे त्यांच्या दृष्टीने आदरणीय आहे। तथापि अजित पवार यांनी हेही स्पष्ट केलंय की सध्या एका वेगळ्या पक्षाचे नेतृत्व करत आहे आणि त्यांचे काम चालू राहील। शरद पवार यांनी देखील त्यांच्या वक्तव्यातून हे स्पष्ट केले होते की ते आणि अजित पवार हे कुटुंब म्हणून एकत्र आहेत, मात्र अजित वेगळ्या राजकीय मार्गावर आहेत। हे सर्व लक्षात घेतले तर आगामी निवडणुकीत पवार कुटुंबाच्या राजकीय खेळीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होऊ शकतो। निवडणुकीपूर्वी जर एनसीपीच्या गोटात काही तडजोड झाली तर ती महाराष्ट्राच्या राजकारणातील नवा अध्याय ठरू शकते। तर अजित पवारांचे हे वक्तव्य आणि पवार कुटुंबातील बदलत्या नातेसंबंधांमुळे आगामी निवडणुकीत काय होईल याची उत्सुकता सर्वांना आहे। तुम्हाला काय वाटते? अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येतील का? तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। आजच्यासाठी एवढेच, परत भेटू एका नव्या विषयासोबत। तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।